300चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी होईल? तर 300चं शेकडा आपण 60 काढलं म्हणजे 60 छेद झालं 100. परत येणाऱ्या संख्याचं 60 काढायचं आहे म्हणून गुणिले 60 छेद 100 करायचं. भाग घातल्यानंतर एक संख्या येईल आपल्याला. तर हे 2 शून्यला 2 शून्य कटले, परत हे 2 शून्यला 2 शून्य कटलं. संख्या राहिले काय 6 6 36 किंवा 6 त्रिक 18. 18 गुणिले 6 गेलं तर आलं 108. 8 संग 48ला 8 हाच्याला 4 आणि 6 1 6 आणि 4 10. ज्या मुलांना पाठ नाही त्यांनी या पद्धतीनं करून घ्या. 108 ही संख्या आली. मूळची संख्या आपली आहे 300. मग कितीनं कमी होईल? तर यातनं आपण 300 मधून 108 वजा करूया. 10 मधून 8 गेले राहिले 2. हाच्या 1 केलं आपण. परत 10 मधून 1 गेलं राहिले 9. मग अजून परत आपण हाच्या केलं 1. 3 मधून 2 गेले तर राहिलं 1. म्हणजे ती मूळची जी संख्या 300 होती ती 192ने कमी झाली. मूळची संख्या कितीनं कमी झाली? 192. एका ह्याच्यामध्ये उत्तर काढण्यासाठी 2 वेळा क्रिया करायची नाही. 300चं 60% काढलं जी संख्या आली, परत त्याचं 60% काढलं तर तुम्हाला 2 क्रिया करण्यासाठी वेळ जाणार आहे. कमी वेळेमध्ये उत्तर काढण्यासाठी 300चं पहिला 60 काढलं म्हणून 60% आपण लिहितो 60 छेद 100. परत त्याचं 60% काढलं म्हणजे 60%साठी शेकडा 60 किंवा 60% दोन्हीही एकच आहे म्हणून परत आपण ते 60 छेद 100 केलं. हे पूर्ण क्रिया एकाच गणितामध्ये केल्यामुळं येणारं उत्तर आपल्याला आलं 108. 108 शिल्लक आहे परंतु संख्या कितीनं कमी झाली असं प्रश्न असल्यामुळं मूळची संख्या आपली 300, राहिलेली संख्या 108. म्हणजे 300 मधून 108 जर आपण वजा केले तर कमीत कमी 192 न ती कमी झालेली आहे म्हणून त्याचं उत्तर काय राहणार आहे? 192. म्हणजे 192 न कमी झाली. सरावासाठी एक उदाहरण घेऊ आहे. या पद्धतीच्या नमुन्याचं एक उदाहरण आणखी एक घेऊ. या मुलांना समजलेलं नाही त्यांना समजून जाईल. 200चा शेकडा 40 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 40 काढला तर मूळची संख्या कितीने कमी होईल? बरीच मुलं हे 2-2दा क्रिया करतात त्यामुळे त्यांचं उदाहरण बरोबर येऊन पण गणिताला तेवढे वेळ न मिळाल्यामुळं मला हे येत होतं आणि मग हे माझी 4 उदाहरणं राहिली. हे सांगायची वेळ ही शॉर्ट मेथड न वापरल्यामुळे येते. तर हे 200चा किती काढायचं आपल्याला? 40% म्हणजे 40 छेद 100. आणि परत त्या संख्येचं येणारी जी संख्या आहे त्याचं 40 काढायचं म्हणून परत 40 छेद 100. 2 वेळा आपल्याला शेकडा 40 म्हणजे 40% काढायचे. ही एकच वेळा पायरी सोडवायची आहे. जे उदाहरण तुमचं उत्तर येईल ते उत्तर काढून घ्या. हे 2 शून्यला 2 शून्य कटले, या 2 शून्यला हे 2 शून्य कटलं, राहिले काय 4 चौक 16 किंवा 4 दोन्ही 8, 8 चौक 32, 32 आता राहिलेलं आहे. 4 दोन्ही 8, 8 चौक 32 संख्या राहिली. काही मुलं गडबडीमध्ये हे 32 उत्तर लिहून टाकतात. ते 32 पण इथं दिलेलं राहते. परंतु किती न कमी झाली हे काढायचं असेल तर मूळची संख्या आपली 200 आहे आणि त्यापैकी शिल्लक राहिले फक्त 32. म्हणजे किती कमी झाले ते काढण्यासाठी 200 मधून 32 वजा करून घ्यावं लागेल. म्हणजे 10 मधून 2, शून्यातून 2 जात नाही म्हणून ह्याला करायचं आपण 10. 10 मधून 2 गेले तर 8 राहिले. जर शून्याचं तुम्ही 10 केलं असेल तर इकडची संख्या 1 न वाढते ती होईल 4. परत शून्यामधून 4 जात नाही म्हणून ह्याला परत 10 करा. 10 मधून 4 गेलं तर 6 राहिलं. हाच्याला 1 करा आणि 2 मधून 1 गेलं तर 1. म्हणजे जी मूळची संख्या 200 होती ती 168 ने कमी होईल. या पद्धतीनं कमी वेळेत उदाहरण सोडवायचं आहे. 32 आलं उत्तर म्हणून पर्याय तर 32 उत्तर लिहायचं नाही आहे. मूळची कितीनं कमी होईल तर 200 मूळ संख्या आहे
32 शिल्लक आहे. 200 मधून 32 वजा केलं तर मूळची संख्या कितीनं कमी होईल याचं उत्तर मिळून जाईल. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. कमीत कमी वेळेमध्ये कोण सोडवते पाहूया. सुटलं पाहिजे उदाहरण फक्त 30 सेकंदामध्ये. ठीक आहे. 500चा शेकडा 70 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 70 काढला तर मूळची संख्या कितीने कमी होईल. 500 आहे, याचा आपल्याला 70 काढायचं आहे आणि येणाऱ्या संख्येचं पुन्हा 70 काढायचं. असं 70 2 वेळा काढायचं असल्यामुळं आपण खाली भागिलेला 2 वेळा 100 लिहायचा आहे. कारण 70% जर आपल्याला लिहायचं असेल तर 70/100 असं लिहितो आपण. म्हणून 500चं 70 काढायचं आहे, 70% किंवा शेकडा 70, म्हणून 70/100 केलं. जी संख्या येईल त्याचं परत 70 काढायचं आहे, म्हणून गुणिले 70/100 केलं. भाग घातल्यानंतर शिल्लक किती राहणार आहे ती संख्या मिळून जाईल. या 2 शून्यला 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य याला कटले. 7 49 गुणिले 5 राहिलं. इथं राहिलं 49 गुणिले काय आहे 5. मग इथं गुणाकार करा. 5 9 45ला 5 4 4 4 25 4 24. ही जी संख्या आता शिल्लक आहे ती 245 आहे. मग मूळची संख्या 500 आहे. कमी कितीनं झाली तर हे 245 500 मधून वजा करून घ्या. 10 मधून 5 गेलं तर 5 राहिलं. मग अशी सांगितलं तुम्हाला याला 10 केलं असेल तर मूळची संख्या 1 वाढेल. परत शून्यामधून 5 जात नाही म्हणून 10 5 गेलं, 5 राहिलं. इथं 1 वाढलं, 2 आणि 1 झालं 3. 5 मधून 3 गेलं तर राहिले 2. तर मूळची संख्या जी आहे ती 255ने कमी झालेली आहे. म्हणून उत्तर राहणार आहे तुमचं 255. हे उत्तर राहणार नाही जे आलेलं आहे 245. दोन्हीही उदाहरणं दोन्हीही पर्याय परीक्षेत दिलेलं असते. जी शिल्लक राहिलेली ती न लिहित्या कितीनं कमी झाली ते काढण्यासाठी मूळच्या संख्येतून आलेलं उत्तर तुम्हाला वजा करून घ्यावं लागेल.